नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत एका अशा देशाला जिथे निसर्गाचा अद्भुत नजारा, आधुनिक शहरं, ऐतिहासिक वारसा आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ यांचा सुंदर संगम आहे. होय, आपण बोलतोय मलेशियाबद्दल. या व्हिडिओत आपण मलेशियाची संस्कृती, प्रसिद्ध पर्यटन स्थळ, स्थानिक खाद्यपदार्थ, राहण्याच्या सोयी आणि भारतीयांसाठी विजा प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मलेशियाची संस्कृती म्हणजे विविधतेचा उत्सव. येथे मलेशियन, चायनीज आणि भारतीय समाजाचे सुंदर मिश्रण आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे सण आणि परंपरा अनुभवायला मिळतात. हरिराया, चीनी न्यू इयर आणि दीपावली यासारखे सण येथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मलेशियात विविध धर्मांच्या शांत सहजीवनाचा अनुभव घेता येतो. येथे पारंपरिक नृत्य, संगीत आणि रंगीबेरंगी पोशाख तुम्हाला भारावून टाकतील. तसेच बाटिक कापड आणि हस्तकला हे मलेशियाच्या संस्कृतीचे महत्त्वाचे भाग आहेत, ज्यांना तुम्ही स्मृतिचिन्ह म्हणून घरी घेऊन जाऊ शकता. मलेशियामध्ये अशा अनेक ठिकाणांची सफर करायला हवी जी तुमचं मन जिंकतील. सगळ्यात पहिले क्वालालंपूर, मलेशियाची राजधानी. येथील पेट्रोनस ट्विन टॉवर्स, बुकिट बितांग शॉपिंग स्ट्रीट आणि बातू केव्हज या ठिकाणांना नक्की भेट द्या. त्यानंतर लँकावी आयलँड्स. याशार समुद्राच्या किनाऱ्यावर सुट्टी घालवायची असेल तर हे आयलँड स्वर्गासारखं वाटेल. सुंदर समुद्र किनारे आणि केबल कार राईड यामुळे तुम्हाला स्वर्गीय अनुभव मिळेल. हे एक परिपूर्ण हनीमून डेस्टिनेशन आहे. बटू केव्हज, हिंदू धर्माबद्दल आकर्षण असलेल्यांसाठी हा एक अद्वितीय अनुभव आहे. मलक्का, इतिहास प्रेमींसाठी खास जागा. येथील डच वास्तुकला आणि ऐतिहासिक चर्चेस इथे तुम्हाला अनुभवायला मिळतील. ऐतिहासिक वारसा जपणारं एक सुंदर ठिकाण आहे जिथे तुम्हाला पोर्तुगीज आणि डच वास्तुकलेचा प्रभाव दिसेल. जॉर्ज टाउन, पेनांग, स्ट्रीट आर्ट आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. जॉर्ज टाउन हे युनेस्को हेरिटेज साईट आहे. तामान नेगारा, जगातील सर्वात जुनं पावसाळी जंगल आणि साहस प्रेमींसाठी एक परिपूर्ण ठिकाण. इथे तुम्ही वाईल्ड लाईफ सफारीचा अनुभव घेऊ शकता. जेटिंग हायलँड्स, मनोरंजनासाठी प्रसिद्ध असलेलं हे हिल स्टेशन आहे, जेथे कॅसिनो आणि थीम पार्क्स आहेत. तसेच मलेशियन खाद्यपदार्थ हे जगप्रसिद्ध आहेत. येथे तुम्हाला मलेशियन, चायनीज आणि भारतीय पदार्थांचा उत्तम संगम मिळतो. नासी लेमाक, मलेशियाचं राष्ट्रीय खाद्यपदार्थ ज्यामध्ये नारळाच्या दुधात शिजवलेला भात, चटपटीत सॉस, अंडी आणि मासे असतात. सताय, कोळशावर भाजलेल्या मांसापासून बनवलेला मलेशियन कबाबाचा प्रकार आहे. चायनीज फूड, मलेशियामध्ये स्वादिष्ट चायनीज डिशेस जसे की वॉन्टॉन नूडल्स खाल्ल्या जातात. भारतीय पदार्थ, येथील भारतीय पदार्थांमध्ये मसालेदार करी आणि रोटी केनाई म्हणजेच भारतीय पराठ्यासारखी डिश ही खूप लोकप्रिय आहे. डेझर्ट्समध्ये चेंडोल आणि आईस कांचांग हे मलेशियन गोड पदार्थ एकदा नक्की खाऊन बघा. तेह तारीख, मलेशियाचं खास चहा पेय ज्याचा स्वाद घेतल्याशिवाय हा प्रवास पूर्ण होत नाही. मलेशियात राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे तुमच्या बजेटनुसार तुम्ही निवडू शकता. बजेट ट्रॅव्हलरसाठी हॉस्टेलचा पर्याय आहे. क्वालालंपूर आणि पेनांगमध्ये स्वस्त आणि चांगल्या सोयी सुविधा असलेली हॉस्टेल्स उपलब्ध आहेत. क्वालालंपूर आणि लंकावीमध्ये मध्यम बजेटसाठी उत्तम हॉटेल्स उपलब्ध आहेत. इथे तुम्हाला स्वच्छ आणि आरामदायी हॉटेल्स मिळतील. तसेच लक्झरी हॉटेल्सचाही पर्याय आहे. पेट्रोनस ट्विन टॉवर्सच्या जवळील पंचतारांकित हॉटेल्स अतिशय आरामदायी आहेत. लँकावी आणि पेनांगमध्ये समुद्रकिनारी अलिशान रिसॉर्ट्स आहेत जे आरामदायी अनुभव देतात. याशिवाय एअरबीएनबी आणि होमस्टेचाही पर्याय उपलब्ध आहे. संपूर्ण कुटुंब किंवा ग्रुपसाठी परवडणारा आणि आरामदायी स्थानिक अनुभव घेण्यासाठीचा हा एक परिपूर्ण पर्याय आहे. भारतीय नागरिकांसाठी मलेशियाचा प्रवास करणं खूप सोपं आहे. ई विजा किंवा विजा ऑन अरायव्हल सुविधा उपलब्ध आहे. ई विजासाठी तुम्हाला फक्त व्हॅलिड पासपोर्ट, फोटो, रिटर्न तिकीट आणि हॉटेलचे बुकिंग डिटेल्स असणं आवश्यक आहे. विजा ऑन अरायव्हलसाठी तुम्हाला थोडं जास्त शुल्क द्यावं लागतं. विजा फी साधारणतः 20 ते 30 USD आहे. मलेशिया प्रवासासाठी काही टिप्स. पावसाळ्याचा काळ टाळा कारण तो प्रवासात अडथळा आणू शकतो. तसेच स्थानिक चलन म्हणजे मलेशियन रिंगीट वापरा आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट स्वस्त आणि सोयीचं आहे.
तर मित्रांनो, मलेशिया म्हणजे एक परिपूर्ण पर्यटन स्थळ आहे, जिथे तुम्हाला विविध संस्कृती, अप्रतिम निसर्ग आणि जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतात. तुमच्या बकेट लिस्टमध्ये मलेशियाचा ॲड करा आणि या देशाला नक्की भेट द्या. धन्यवाद. थँक यू.